बोगस पत्रकाराला अटक, स्पा चालकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप। ठाण्यातील राबोडी परिसरातील एका स्पा चालकाकडून 2,000 रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून स्वतःला पत्रकार म्हणून सांगणाऱ्या एका बोगस व्यक्तीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे। ही कारवाई एपीआय सुनील तरमाळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव वसंत खरात असून तो अशोक रत्नाकर या खोट्या नावाचा वापर करत असल्याचं तपासात उघड झालंय। तसेच तो स्वतःला दैनिक मराठवाडा केसरी या वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचं देखील सांगत होता। मात्र अशा नावाचे कोणतेही अधिकृत वर्तमानपत्र अस्तित्वात नसल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपीकडे कोणतेही अधिकृत प्रेस ओळखपत्र आढळून आलेलं नाही। त्याऐवजी तो अत्यंत कमी खर्चात छापलेली व्हिजिटिंग कार्डे बाळगत होता। या कार्डाच्या आधारे तो स्वतः पत्रकार म्हणून ओळख म्हणून स्पा चालकांकडून खंडणी उकळत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। दरम्यान वसंत खरात याच्यावर यापूर्वीही ठाण्यातील वाघबील नाका येथे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर हेल्मेटने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता। या प्रकरणात अटक होऊन तो नुकताच ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। या नव्या प्रकरणानंतर आरोपीच्या इतर कारवायांचाही पोलिसांकडून तपास सुरू असून अशाच प्रकारे इतर कोणाची फसवणूक किंवा खंडणी उकळली आहे का याचाही शोध घेतला जातोय। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा।